गुइलेन बॅरी सिंड्रोमचा राज्यात दुसरा बळी. पुण्यातील ससून रुग्णालयात महिलेचा मृत्यू. पुण्यातील रुग्णसंख्या 127. बुलढाण्यातील केस गळतीच्या रुग्णांना आता दृष्टीदोष. नजर कमजोर होत असल्याचा रुग्णांचा दावा. स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. बुलढाण्यातील 13 गावात आतापर्यंत 222 रुग्ण. अजित पवार बीड दौऱ्यावर. पालकमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिला दौरा. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, सुरेश धसांनी केलं दादांचं स्वागत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन. आमदार सुरेश धसांचा धनंजय मुंडेंवर आरोपांचा बॉम्ब. बीडचे पालकमंत्री असताना मुंडेंनी 73 कोटी 36 लाखांची बोगस बिलं उचलली. फडणवीस आणि अजितदादांकडे तक्रार करणार, सुरेश धस यांचं वक्तव्य. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस मैदानात. भाजपच्या उमेदवारांसाठी दिल्लीत आज 3 सभा आणि प्रचार रॅली. तर खासदार बासुरी स्वराज यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसेचा आज पहिला मेळावा. वरळीतील डोम सभागृहात राज ठाकरेंची तोफ धडाडणार. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन. रत्नागिरीमध्ये एकाच शाखेतून ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेचं काम सुरू. आमच्यात कोणताच वाद नाही, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं स्पष्टीकरण.